नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे संक्रांती। मकर संक्रांती ही कधी 14 ते 15 जानेवारीला येते। हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात। संक्रांतीला पतंग उडवले जातात। महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात, त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात। चला मग जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकी कशी साजरी करतात व त्यामागील कथा काय आहे। मकर संक्रांती या सणाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे। हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो, त्याचप्रमाणे याचा परिणाम सर्व 12 राशीवर होतो। त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष्य महत्त्व अधिक आहे। त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो। वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पार पाडला जातो। मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे। या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते। त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी। संक्रांतीचे महत्त्व। मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 2:19 ते संध्याकाळी 5:45 आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजन करतात। सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे। त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात। त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावे, ते एका पाटावर ठेवावे, त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे। मग सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे। यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे। त्यानंतर राम मंदिरात किंवा कुठल्याही मंदिरात जाऊन ओसा करावा। एक सुगड रामापाशी ठेवावे, एक सुगड सवासणीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे। अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात। त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते, देवाला नैवेद्य दाखविला जातो। तर पाहूया मकर संक्रांतीची कथा। पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो। तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष्य घटनासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात। आणखी एका कथेनुसार देवीने शंकरासुर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते। तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या दिवशी देवीने किंकासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो। तसेच मकर 2026 यावर्षी संक्रांती देवीचे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे व संक्रांत पिवळ्या रंगावर आली असून देवीचे शस्त्र आहे गदा। नक्षत्र नाव अनुराधा असून वार नाव मंदाकिनी आहे। संक्रांती देवी बसलेली असून दक्षिणेकडून पश्चिमेकडे जात आहे। केशराचा टिळा लावला आहे। मकर संक्रांती बालवकर्णावर आली आहे। वासाकरता जाईचे फूल घेतलेले आहे व भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत।